ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली। इंदिरानगर, किसननगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाईची पाहणी करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी सीपी टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेचीही पाहणी केली। ही जागा लवकरात लवकर कचरामुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे अकोले येथील शेपनभूमीवर नियोजन पद्धतीने न्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। याप्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरमीत सिंग बग्गा, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते। इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे तर दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचऱ्याचा ढीग लागला आहे। माननीय डेप्युटी सीएम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे। आपण आता दिवस रात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे। दिवसभरात साधारणतः 60 ते 70 आपण ट्रक्स काढत आहोत। आता आजपासून आपण रात्री सुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे। पुढचे 30 दिवसाच्या आत इथून 100% कचरा आपण हलवणार आहे। याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये, कारण इथे सुद्धा आपला सॅच्युरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय, म्हणून ठिकठिकाणी भागामध्ये अजून कचरा दिसते रस्त्यावर। आता परवा होळीचा त्योहार आहे, याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री, उद्या दिवसभर, उद्या पूर्ण रात्री स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीचे बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही। तर गेल्या 5 दिवसापूर्वी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतलेली, त्यांनी लोकांचा जिव्हाळ्याचा विषय मांडलेला आहे, खासदार साहेबांनी मांडलेला आहे, काय सांगायचं? त्याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाइज पद्धतीने, विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो। याचा एकच जे सायंटिफिक सोल्युशन आहे, वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक प्रभागनिहाय आपल्याला ट्रान्सफर स्टेशन तयार करावं लागणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे। टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत आम्ही योग्य जागाची निवड सुद्धा यामध्ये केली आहे। आता लवकरात लवकर ती जागा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ट्रान्सफर स्टेशन सुरू करू। तर राज्य शासनाच्या वतीने कचरा डम्पिंग करण्यासाठी एक जागा निश्चित करण्यात आली, त्यासाठी महानगरपालिकेने पैसे देखील भरले आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही डम्पिंग सुरू नाही झालं, सुरू करण्यात आलं आहे। तिथे आटकोली म्हणून जागा आहे, तिथे आपण ती डम्पिंग ऐवजी ती प्रोसेसिंगसाठी जागा आहे, म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता। ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे, कारण कुठेही आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंगसाठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारच्या नॉर्म्सप्रमाणे बरेचसे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात। ती तयारी जवळपास तिथे कंप्लीट झाली आहे। यामध्ये सुद्धा धूर फवारणी, दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे, खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या स्रोतमध्ये मिश्रित होणार नाही, ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो आतकोलीलाच आपण शिफ्ट करत आहोत। गायमुखला पण आता 2 दिवसात कचरा टाकला जातो। हो, गायमुखला सुद्धा आपलं ट्रान्सफर स्टेशन आहे, तिथे सुद्धा कचरा साचला आहे। जसे आपण सीपी तलाव आता रिकामा करत आहे त्याच धर्तीवर गायमुख सुद्धा आपल्याला पूर्णतः रिकामा करायचा आहे। तिथे आपण 150 मेट्रिक टनाच्या प्रोसेसिंग प्लांट त्याचं काम आपण हाती घेतला आहे। तो प्रोसेसिंग प्लांट आणि तिथे त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त ट्रान्सफर स्टेशन म्हणून करणे याचा आपण निर्धार केला। विनामूल्य शाडूची माती आणि मूर्ती घडवण्याबाबत जागा देण्याबाबत ठाणे महापालिकेने घेतलेल्या निर्णयाबाबत ठाण्यातील मूर्तिकारांनी असंतोष व्यक्त केलाय। महापालिकेचा निर्णय योग्य असला तरी काही अडचणी निर्माण होत असल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याऐवजी गाळेभाडे तत्वावर 4 महिन्यांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी मूर्तिकारांनी केली आहे। सध्या ठाण्यात 200हून अधिक मूर्तिकार असून यातील अर्धे मूर्तिकार आपल्या हाताने कारखान्यात मूर्ती घडवतात।
तर दुसरीकडे काही मूर्तिकार पेनवरून मूर्ती स्वस्तात विकत आणून जास्त भावात विक्री करतायत। दरम्यान गणेश उत्सवानिमित्त राबवलेल्या या मोहिमेत आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी 10 मूर्तिकारांनी तर जागेसाठी 5 मूर्तिकारांनी अर्ज केलाय। मूर्तिकारांच्या नेमक्या काय अडचणी आहेत तर मनुष्यबळ कमी पडत असल्याने व महागाईमुळे कारागीर मिळत नाहीये। जागा उपलब्ध असली तरीही मूर्ती बनवणाऱ्या 3 ते 6 फूट साचे मिळालेल्या जागेत ठेवण्यास सुरक्षित नसतात। जागा छोटी असल्याने व ओपन जागांमुळे उंदीर व चोरांची भीती असते। तर ठाणे महानगरपालिकेतर्फे गणेश उत्सवानिमित्त शाडूची माती व मूर्ती बनवण्याकरता विनामूल्य जागा देण्यात येते। मात्र ओपन झोनमुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असून अनेकदा मूर्ती बनवण्याचे साचे सामान चोरीला जाते आणि उंदरांमुळे मूर्ती खंडित होण्याची भीती असते। त्यामुळे आम्हाला टीएमसीचे काळे भाडे तत्वावर 4 महिन्यांसाठी देण्यात यावे अशी मागणी यावेळी मूर्तिकारांनी केली आहे। महापालिकेने शाडूची माती मोफत देण्याबद्दल घेतलेला निर्णय योग्य आहे। मात्र महापालिकेने आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या विनामूल्य जागा ही पुरेशी नाहीये। त्या मोबदल्यात त्यांनी आम्हाला भाडे तत्वावर बंद गाळा देणं अपेक्षित आहे असं मूर्तिकार आदित्य हिंदळेकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। नमस्कार, माझं नाव आदित्य हिंदळेकर। माझी 3री पिढी आहे शाडू मातीच्या मूर्त्या बनवण्यामध्ये। ठाण्यामध्ये आम्ही जुने रहिवासी आहे आणि जुने कारखानदार आहोत। तर काही ठाण्यामध्ये आता म्युन्सिपालिटीने जे आम्हाला शाडूच्या माती दिली आहे ते खूप चांगलं काम करतात, पण मुळात आम्हाला जागेसाठी पण प्रॉब्लेम आहे की जागा मिळत नाही आम्हाला, किंवा जागा म्युन्सिपालिटी देते पण ती बाहेर देते फुटपाथवर शेड बांधून, तर ते सेफ्टी नाही आम्हाला, त्याच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। किंवा रात्रीच्या वेळेस आम्हाला तिथे 24 तास रॅक लागणार आहे काम करायला, आणि रॅक लावताना पण त्या माती सेफ्टीसाठी आम्हाला रॅक लावून ठेवायला लागतील, किंवा काही रात्रीच्या वेळेस जरी कोणी धक्का मारला तरी रॅक पडून मूर्त्या आमच्या फुटू शकतात। तुम्ही या संदर्भात त्यांना काही सांगितलं का? यावर्षी तर नाही सांगितलं, लास्ट इयर मी लेटर दिलं होतं मला जागेसाठी, कारण काय एवढ्या मूर्त्या बनवणं तर जागेचा वापर जास्त आहे, कारण आमच्या नवीन कमी 60-70 साचे असतात, माती असते, परत ती शाडू माती मळलेली ती स्टॉक करायला लागते, त्याच्यासाठी आम्हाला जागा भरपूर लागते। तुमची आता प्रमुख मागणी काय राहील? प्रमुख मागणी आम्हाला टीएमसीने ना त्यांच्या भाडे तत्वावर गाळे द्यावे, किंवा असं शेड बीड नको रस्त्यावर, म्हणजे फुटपाथवर किंवा गार्डन मध्ये असे शेड बांधून नको आम्हाला, भाडे तत्वावर वर्षभर साठी दिली जागा तरी चालेल। शाडूची जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये काय फायदा आहे? शाडूच्या मूर्तीचं कसं आहे माहितीये का, ती लवकर डिमॉश होते, म्हणजे हार्डली तुम्ही 1-1.5 फुटाची मूर्ती ती अर्धा ते 1 तासामध्ये डिमॉश होऊन जाते, मग तिचं पूर्ण माती होऊन जाते। तसंच पीओपीची आहे ना, ती लवकर विसर्जन होत नाही, ती कालांतर 2-3 महिने 4 महिने तशीच राहते, त्याच्यामुळे माती ही बेस्ट आहे। सध्या शाडूच्या मूर्तींचा रेट वाढलेला आहे, तर काय नेमकं कारण? कसं आहे माहितीये का, आता मुळात आपल्याकडे मूर्तिकार कमी राहिले शाडू माती बनवणे, आणि बहुतेक मूर्तिकार आहेत ते जे नवीन आता आहेत ते बाहेरून आणतात मूर्त्या, त्यांनी त्यांच्यामध्ये ट्रॅव्हलिंग चार्ज वर तिकडे मॅन पॉवर जागेचं भाडं करून ते रेट वाढला जातो। मुळात जे मूर्ती इथेच बनवली ना तर आपल्याला तेवढा रेट पण कमी पडेल, किंमत कमी पडेल। लोकांना काय लोकांनी शाडू मातीच्या मूर्त्या आणाव्या घरी आणि त्याच पूजाव्यात, आणि त्याच्यामुळे ते तुम्ही घरी विसर्जन करू शकता, आणि त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला कुठं तलावावर किंवा नदी समुद्रावर जायची गरज नाही, त्याच्यामुळे तुम्ही ती घरी विसर्जन करू शकता। आणि 5 शाडूची माती पर्यावरणाला खूप उपयुक्त आहे, असं तिचं काही हे नाही, प्रदूषण होत नाही, काय नाही। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या माध्यमातून एक गाव एक होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या उत्सवामध्ये नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यांमध्ये पहिले आकाशा व अनिश कोळी, दुसरे ऋतुजा व जयेंद्र कोळी तर तिसरे जुई व कौस्तुभ कोळी यांच्या हस्ते पारंपरिक कोळी पद्धतीनं पूजा करून होळिका मातेचं दहन करण्यात आलंय। तसेच आमच्या दाराशी हाय शिमगा, सण शिमग्यांचा आयलाय रे अशा अनेक कोळी गीतांवर कोळीवाड्याचे वातावरण आनंदानं भारून गेले होते। या एक गाव एक होळी सणाला समाजसेवकांसोबतच राजकीय पक्षातील नेत्यांनी देखील उपस्थिती लावत उत्सवाचा आनंद लुटलाय। तसेच एक होळी एक गाव या उपक्रमातून एकता, सामाजिक बांधिलकी, प्रदूषण मुक्त पर्यावरण असा संदेश चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट तर्फे देण्यात आलाय। यावेळी शिवसेनेचे माजी खासदार व नेते राजन विचारे, युवासेना उपाध्यक्ष लोकसभा ठाणे हेमंत पबनानी, माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, सामाजिक क्षेत्रातील अभिषेक राणे यांच्यासह अनेक नेते व समाजसेवकांनी उपस्थिती दर्शवली। पहिला तर मी तुमचं सर्व पत्रकारांचं इथे हार्दिक स्वागत करतो। चेंदणी कोळी जमात ट्रस्ट तर्फे तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो की तुम्ही ही होळी सगळ्यांना दाखवत आहे आणि होळी सण आहे हा सगळ्यांना माहिती आहे पडतोय की काय आहे। आज तुम्ही बघत असाल आज चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट हा सण साजरा केला जातो। लोक याच्या आतुरतेने वाट बघत असतात। म्हणजे तुम्ही बघा लहान मुलं, महिला, पुरुष आपल्या पारंपरिक वेशात आणि एकदम म्हणजे सगळे इकडे मजा करायला, एन्जॉय करायला येत असतात। ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य हेमंत वाणी व समाजसेविका सीमा वाणी आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदानात रंगलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगा अध्यक्षा रुपाली चाकणकर, ठाणे शहराध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते अनंत परांजपे, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यावेळी उपस्थित होते। तर ठाण्यातील खोपट हंसनगर विभागात हेमंत वाणी व सीमा वाणी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पार पडला। गेल्या अनेक वर्षांपासून हेमंत वाणी व सीमा वाणी यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवले जात आहेत। यापुढेही या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। तर कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद साधताना महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच अधिकारी एका छताखाली येतात। महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने टोल फ्री नंबर दिला असून आयोगाच्या माध्यमातून आपल्या 3 वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 35 ते 40 हजार महिला अत्याचारांची प्रकरणे निकालात काढली असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले। युती सरकार राज्यात चांगले काम करत असून अजितदादा, देवाभाऊ आणि एकनाथ भाई लाडक्या बहिणींच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला। यावेळी आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली। जागतिक महिला दिनानिमित्त तसेच महिलांचा विरंगुळा व्हावा या उद्देशाने खेळ पैठणीचा या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे हेमंत वाणी व सीमा वाणी यांनी सांगितले।